कशासाठी केला महाराज? जगतांचा उद्धार करण्यासाठी. बरं, जगतांचा उद्धार झाला नाही का? नरदेह मिळून तुम्हाला सुख मिळालं नाही का? आता समजा सगळी मंडळी सुखीचे, कोणाला दुःख आहे आजच्या काळामध्ये, मग तुम्ही आता सुखीचे, मग परमार्थ कशाला बा एवढ्या मोठ्या खटाटोपी कशाला? पण नाही, पुन्हा पुन्हा याच संगतीत याच परमार्थासाठी जन्म घेणे, याचसाठी परमार्थ करणे, पुन्हा पुन्हा याच जन्मात येणे. तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आम्हासे. कशासाठी? उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही. हा, उपजून या पुढती येऊ म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. कशासाठी येऊ? वाळवंटात भजन कीर्तन करण्यासाठी येऊ आणि तुझा काला करण्यासाठी येऊ, कालवा कालव करण्यासाठी भगवंता आम्हाला जन्म देऊ नको. बरोबर आहे. यासाठी उदासीनता भक्तांच्या अंगी असावी. जगद्गुरु तुकोबराय प्रथम चरणामध्ये सांगतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास, साधकाची दशा उदास असावी. बरोबर आहे, मी खरं तेच बोलतो ना. साधकाची दशा उदास असावी. उदास ही दशा केव्हा होती महाराज? ज्या वेळेस भगवंताच्या नामस्मरणाची तळमळ अंतकरणाला लागते, भगवंताचा विरह अंतकरणाला छेदून जातो आणि भगवंताची आठवण सतत 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 माणसाला सत्वत राहते. बरोबर आहे. त्यावेळेस अंतकरणामध्ये उदासीनता ठसते. अन्यथा उदासीनता कधीही ठसत नाही, नाही का? देह देवळी चित्त खेटरी, उदासीनता येणार नाही आणि तळमळ अंतकरणामध्ये राहणार नाही. त्यासाठी चित्त तुम्हाला एकाग्र करावंच लागल. मी सुंदर ओवी सांगेन तुम्हाला की भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगत असताना सांगतात की तरी अवधान ऐकले मज दिजिये, सर्व सुखास पात्र होईजे, हे प्रतिउत्तर माझे उघडाय का? नाही का? ज्यावेळेस